आखाती देशातील युद्धाचा परिणाम रिक्षा चालकांवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। या युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम कुठल्या गोष्टीवर झाला असेल तर तो इंधनावरती। एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जळगाव महामार्गावर आपण जर बघितलं तर नायरा पेट्रोल पंपाच्या या बाजूना जवळपास 3 किलोमीटर रांग आहे, तर दुसऱ्या बाजूना 2 किलोमीटर पर्यंत रांग आहे। जवळपास दोन्ही बाजूच्या रांग मिळून 5 किलोमीटर पर्यंत या रिक्षा चालकांच्या रांगा लागल्यात, कारण एलपीजीच मिळत नाही। त्यामुळं संपूर्ण पद्धतीनं या ठिकाणी रांगा लागलेल्या, मध्यरात्रीपासूनच या रिक्षा चालकांनी रांगा लावल्यात। सगळेजण या ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत ते आक्रमक झालेले, आक्रमक म्हणल्यापेक्षा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र भावना आहेत, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल काका, केव्हापासून उभे आहात? आम्ही सकाळी 3 वाजेपासून उभे आहे, तर आता तो नंबर येतो का नाही त्याचा पण भरोसा नाहीये आणि त्याच्यात भावात पण वाढ झाली। आता पहिल्यांदा कितीला सीएनजी मिळायचा, आता एलपीजी आता कितीला मिळतो? पहिले 61 रुपयाला मिळायचा, आता 120 रुपयाला झालाय। आता ते घर दाखवायचं का ते नुसतं गॅस मध्येच पैसे घालायचे, इन्कम तर पाहिजे। आणि पुन्हा पॅसेंजर पण 10 20 रुपये देत नाही, ते म्हणते आम्हाला लुटू लागले का। आता मग आम्ही काय करायचं? इतका वेळ रांगेत जर उभं राहिला तर मग भाडे कधी करायचे? पूर्ण दिवस जातं सर, आम्हाला धंदा करायला टाइम नाही भेटतो, आम्हाला पूर्ण दिवस जातं। आज 105 बरं, तुमची मजुरी निघते का हो? मजुरी निघते? निघते ना। आता डायरेक्ट सगळे घरात जाणार, गॅस भरून 5 वाजणार आहे, डायरेक्ट घरात जाणार। आता काहीच नाही भेटणार। किती कठीण आहे सगळं? मी जे आहे ते याच्या अगोदर 8 दिवसा अगोदर पालकमंत्री साहेबांना भेटलेलो आहे स्वतः। मी एक शिष्टमंडळ त्यांच्या घरी घेऊन गेलतो। त्यांनी हे आम्हाला आश्वासन दिलं का तुम्हाला तुमच्यासाठी मी जे तर गॅसचं तुटवडा जे आहे ते सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यानंतर त्यांनी आमच्या समोर तिडून जे तर फुलारी साहेबाला फोन लावलं, कलेक्टर साहेबाला फोन लावलं। फुलारी यांचे काहीतरी भाषण झाले, फुलारी साहेब म्हणे का ते आमच्या याच्यात येत नाही म्हणे, आपण तरी त्यांच्यासाठी प्रयत्न करू म्हणे। तरी त्यांच्या प्रयत्न नंतर बी, बोलणं झाल्यानंतर, मीटिंग झाल्यानंतर बी आम्हाला आजपर्यंत गॅस भेटत नाही। परवाच्या दिवशी याच पंपावर 1 दिवस गॅस भेटला, 1 दिवस गॅप झाला, परत आज भेटू राहिला। नक्कीच अतिशय तीव्र भावना आहे। खरं तर हे संपूर्ण जे रिक्षा चालक आहे हे पहाटे 3 वाजेपासून 2 वाजेपासून या रांगेत लागलेले। या बाजूने देखील तेवढीच रांग आपल्याला पाहायला मिळते पंपाच्या, म्हणजे जवळपास दोन्ही बाजूच्या जर ह्या रांगा बघितल्या तर जवळपास 5 किलोमीटर पर्यंतची या रांगा आहे। आणि या रांगा मध्यरात्री 3 पासून लावल्या असल्याने त्यांच्या धंद्यावरती देखील परिणाम होतो। भाडे घेतल्या जात नाही। एकूणच रिक्षा चालकांसाठी हा जो संपूर्ण काळ आहे हा विचित्र परिस्थितीचा आहे, त्यामुळे त्यांच्या तशा भावना आहेत। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।